हॅलो. मुलांना शाळेत वगैरे गेल्यानंतर घर छान झाडू वगैरे पोछा वगैरे केला आणि आज मी बनवणार आहे वडी, म्हणजे विदर्भातील स्पेशल डाळीची वडी. भांडे वगैरे होते थोडेसे, ते घासून वगैरे घेतले, छान गॅसवट्टा वगैरे क्लीन केला आणि भांडे वगैरे साफ केले आणि पूर्ण क्लीन केल्यानंतर मी आज रात्री 2 वाट्या मुगाची डाळ आणि 1 वाटी उडदाची डाळ भिजत घातली होती. ती रात्रभर भिजू घातल्यानंतर सकाळी मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतली आणि त्याच्या आज वडी बनवणार आहे. ही वडी ताटीमध्ये किंवा मोठ्या पतेल्यामध्ये किंवा याच्यामध्ये प्लेटमध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता. मी आज ताटीमध्ये टाकत आहे. छान बारीक बारीक टाकून घ्यायच्या आणि हे भाजी वाढल्यानंतर 2 दिवस छान वाढल्यानंतर उन्हामध्ये ठेवून द्यायच्या आणि छान वाढल्यानंतर याची भाजी खूप छान सुंदर लागते. मी आंघोळ वगैरे करून आली आणि आंघोळ वगैरे करून आल्यानंतर मी हिला परीची पण छान आंघोळ करून घेतली. ती बघा कशी उभी होती. तिची आंघोळ वगैरे केली, तिची तयारी केली आणि छान तयारी करून सगळ्यांनी तिला पण तयारी करून मी आंघोळ झाल्यानंतर लगेचच पूजा करत असते. कारण इकडे तिकडे हात लावल्याच्या आधी पूजा केल्यानंतर घर छान प्रसन्न आणि सुंदर वाटत असते. त्याच्यामुळे मी आधी पूजा करत असते. बघा तिची तयारी झाल्यानंतर ती किती सुंदर दिसत आहे आणि छान दिसत आहे. असा होता आज माझा दिवस. पूजा वगैरे केली, छान प्रसन्न वाटत होतं आणि आज वडी बनवली होती. त्याच्यामुळे आज इथं असा होता माझा आजचा दिवस. बघा मग कपडे वगैरे भिजत घातले होते, ते कपडे वगैरे धुवून घेतले आणि छान वाळवून घेतले. असा होता दिवस आज. चला बाय, भेटू.